अहो विसरलेच तुम्हाला म्हणून सांगतीये. आज ना माझ्या त्या फ्रेंडचा बर्थडे होता आणि मी तिला विश करायला विसरले. शिट बाबा, काय हे काय होतंय ना माझं. तिने मला विश केलं होतं ना. जर मी नाही तिला केलं तर कसं दिसेल ना. तुम्हीच सांगा आता. ओ, विश करायला हवं. ओ, आज मदर्स डे ना. आईचा फोटो स्टेटसला लावायला हवा. ओ, अरे आईचा लावला आणि सासूबाईंचा नाही लावला तर काय होणार. सासूबाई काय म्हणतील, लोक काय म्हणतील. ओ हो, सासूबाईंचा सुद्धा लावायला हवा. हॅपी मदर्स डे आई. ओ गॉड. आज काय आहे. ओ, माझ्या जाऊच्या माझ्या जाऊच्या भाऊजाईच्या बहिणीचा बर्थडे. ओ, तिने मला विश पण केलं होतं आणि तिच्या स्टेटसला सुद्धा माझा फोटो ठेवला होता. मला सुद्धा ठेवावा लागेल. ए हॅलो. हां अगं, ते तुझ्या काय तुझ्या त्या वहिनी आहे ना तुझी, तिच्या त्या वहिनीच्या बहिणीचा आज काय बर्थडे आहे ना. हो हो, तर तिचा ना माझ्याकडे फोटो नाही आहे गं. प्लीज प्लीज मला फोटो पाठवतेस का. हो हो हो, तिचा बर्थडेला करतो. टिक. ओ, आलं वाटतं. हो, किती जणांनी माझं स्टेटस बघितलं आहे. वा, 100 लोकांनी माझं स्टेटस बघितलं आहे. हो हो, 1 तासात 100 लोकांनी बघितलं आहे. म्हणजे बापरे, उद्या सकाळपासून किती लोक माझं स्टेटस बघतील ना. कमाल आहे बाबा. छान 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 छान. अरे बाप रे बाप, मी तर हेही विसरले की तिचं मी स्टेटस बघितलं मघाशी आणि कमेंट्स करायला विसरले. काय म्हणेल ती, स्टेटस बघितलं आणि कमेंट केलं नाही. ओ गॉड, ओ बाय गॉड, आता किती डोकं दुखतंय माझं. खूप डोकं दुखतंय. काय करू. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे का होतंय माहिती आहे का तुम्हाला. डिजिटलचा जास्त वापर केल्याने. डिजिटल राहणं ही चांगली गोष्ट नाही आहे. अति डिजिटलचा वापर करणं, त्याच्यामुळे तुम्हा स्त्रियांना हा मेंटल स्ट्रेस येतो. या स्ट्रेसपासून दूर राहायचं असेल, या ज्या गोष्टी आहेत या मुळीच कामाच्या नाही आहेत. यापासून दूर राहा आणि स्वतःचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवा. जर तुम्हाला तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही, डिप्रेशन येत असेल, फ्रस्ट्रेशन असेल, झोप लागत नसेल, तर आजच प्रांजल सायकॉलॉजीला व्हिजिट करा. धन्यवाद.